नमस्कार मंडळी, मालक साहेब आनंदीला घ्यायला जातील का? मालक साहेबांसमोर आनंदीचं सत्य येईल का? चला तर मग पाहूया आजच्या पुढील भागात आपल्याला काय पाहायला भेटलं। आता इकडे आनंदी घरी नसते म्हणून आरती पण चिंतेमध्ये असते, म्हणून ती तिच्या मित्राला कॉल करते। पिंट्याला ती कॉल करते आणि पिंट्याला बोलते, आनंदीला तू पाहिलंस का? तर पिंट्या म्हणतो की मी नाही पाहिलं। मग लगेचच आता एक माणूस धावत पळत ॲक्सिडेंट झालाय तिथे जात असतो। तेवढ्यात पिंट्या आता त्यांना म्हणतो, तुम्ही कुठे चालला आहात? तेव्हा त्या माणसाकडून पिंट्याला कळतं की एक आंधळ्या मुलीचा ॲक्सिडेंट झालाय आणि तिला खूपच गंभीर दुखापत झाली आहे। आणि हे सगळं काही आरतीने ऐकलेलं असतं। तिला खूप जास्त भरून येतं आणि रडू येतं। तेवढ्यातच आता इकडे आनंदीचे सासरे फोन उचलतात आणि म्हणतात की अरे पिंट्या, आनंदी जिथे कुठे असतील ना, तिला तू सुखरूप घेऊन ये आणि हो, व्हिडिओ कॉल कर आम्हाला, म्हणजे आम्हाला कळेल की ती आनंदीच आहे का। मग आता इकडे पिंट्याने त्या जागेवर जाऊन व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि बघतात तर काय, ती खरंच आनंदी असते। तोंड झाकलेलं असतं, मात्र साडी वगैरे आनंदीचीच असते। त्यामुळे हे सगळं पाहून आता घरचे खूपच शॉक झालेले असतात। तेवढ्यातच आता तिथे मालक साहेब येतात। मालक साहेबांना पण ही सगळी काही हकीकत समजते आणि ते सुद्धा शॉक होऊन जातात। मग आता मालक साहेबांनी ते ठरवलेलं असतं की मी आनंदीला आणायला जाणार नाही किंवा बघायला सुद्धा जाणार नाही। तर तुम्हाला काय वाटतंय, मालक साहेब हे सगळं काही बघून आनंदीला बघायला जातील का किंवा तिला घरी सुखरूप घेऊन येतील का? तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।